ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे। आणि यासाठी आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे। आणि मला वाटतं की पुन्हा 2-3 वर्ष या कर्जातून राज्य बाहेर काढणं कठीण आहे। केंद्र सरकार दर वर्षाला कर्ज वाढवून परवानगी देत असतं। एकीकडे सांगतात 25% कर्ज काढू शकतो स्थूल उत्पन्नाच्या आणि आता 20%च्या जवळपास गेलेला आहे। ते सांगतील अरे कर्ज तर 25% नाही 50% काढाल, पण आपली कुवत आहे का, आपल्याकडचे रिसोर्सेस आहेत का आणि आपल्याकडचं सामान्य महाराष्ट्राची एकूण जी या सगळ्या परिस्थितीमध्ये उभं करायसाठी पुन्हा आर्थिकरित्या तर तुमची क्षमता नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या योजना राबवत असताना तुम्ही मागासवर्गीयावर अन्याय करताय, आदिवासीवर अन्याय करताय, त्यांच्या सगळ्या योजनांना कात्री लावलेली आहे, त्यांचा निधी पडवला आहे। जे काही संविधानात्मक अधिकार जो होता तो सुद्धा म्हणजे त्याला संविधानाने दिलेल्या घटनात्मक अधिकाराची सुद्धा ही पायमल्ली करतायत आणि अशा प्रकारे राज्याला बर्बाद करण्याचं काम सुरू झालं आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर कमिशनखोरी प्रचंड वाढली आहे। एखाद्या कामाचं एस्टिमेट जर 200 कोटी असेल तर ते वाढवून 400 कोटी केलं जातं आणि वरचे 200 कोटी रुपये सरकारचे सगळे मिळून आपल्या घशात घालत आहेत। तर यामुळं उद्या महाराष्ट्राची स्थिती भयानक वाईट होईल आणि याला हे जबाबदार महायुतीचं सरकार असेल। तुम्ही म्हणता की एस्टिमेट वाढवून कामं सुरू आहे सध्या, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी आम्ही खूप चौकशीची मागणी केली, दर अधिवेशनात करतोय, पण आता सरकार जर बेशरमाचं झाड लावून बसलं असेल तर त्याला काही इलाज नाही। त्यांना हे सगळं उद्ध्वस्त होताना आनंद मिळत असेल असुरी सरकारला, शासन म्हणून काही जबाबदारी स्वीकारायलाच तयार नसतील। मी सांगतो आहे अनेक कामं आहेत की ज्यांचे एस्टिमेट वाढवून देऊन ती कामं मर्जीतल्या माणसाला दिली आहे। सगळ्या कामांचे आज मॅनेज केलं जातं, सगळी कामं सगळ्या कामामध्ये कुठेही स्पर्धा होत नाही आहे आणि 15% 20% वसुली करून कामं वाटले जात आहेत। सोयाबीनवर एलो मोजॅक आलं, जवळपास 200 कोटीचा फटका आहे, 90% सोयाबीन गेलं, त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत। सगळेच आत्महत्या, कारण अशी परिस्थिती आली की शेतकऱ्याप्रती आत्ता एवढं उदासीन सरकार महाराष्ट्रात कधीच झालं नाही। महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढं उदासीन शेतकऱ्याच्या संदर्भात आणि शेतकऱ्याचा दुश्मनच, शेतकऱ्याचा द्वेष्टा सरकार असं हे या सरकारचे आहे। कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि आता पुन्हा हे आलेलं आसमानी संकट, किडीचं संकट, यामधून जर हा शेतकरी उद्या महाराष्ट्र पूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी महाराष्ट्र सगळ्यात देशामध्ये 1 नंबरवर आहे, हे कुणाला भुसणावं आहे। आणि हे सोयाबीनचं याचं तातडीनं सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर आत्महत्या पुन्हा वाढतील। सोयाबीनला मागच्या वेळेस भाव मिळाला नाही, आता सोयाबीनच्या बिमारीमुळे सोयाबीन नष्ट झालेलं आहे आणि सरकारने तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि त्यांना मदत दिली पाहिजेत। पिटिशनचा दाखल करण्यासाठी काही कागदपत्राची जुळवाजुळव आम्ही सोमवारलाच करणार होतो, पण एनी हाऊ ही पिटिशन शुक्रवारला सबमिट होईल। लाडक्या बहिणीचे काही म्हणजे त्यांना अपात्र ठरवलं जात आहे मराठवाड्यात। अपात्र काय, हळूहळू जिल्हा परिषद झाली की तुम्ही कोण ना आम्ही कोण त्याचीच वाट पाहत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, लाडकी बहीण गेली, त्यामुळे लाडक्या बहिणींना आवाहन करतोय, अर्धे नावं कापलेच, आता उरले सुरले पुन्हा निवडणुकीनंतर कापणार आहेत, त्यामुळे सावध राहा। तुमचा वापर केला जातोय बहीण म्हणून, तुम्हालाच लुटण्याचं काम सुरू होईल आणि तुमच्या मताचा वापर करून तुम्हाला महागाईच्या खाईत लोटल्या जाईल। त्यामुळे माझी सगळ्या बहिणींना विनंती आहे की ज्यांचे नावं या सरकारने पूर्वी लाडक्या बहीण योजना दिली आणि रद्द केले असतील त्यांनी यांचा एकेकाचा मोजून बदला घेण्याची तयारी ठेवा, तरच हे सुधारतील। स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस एकरा चलो